कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा जाणो, चैतन्याचा जिव्हाळा जाणो साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, दर्शने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानो पावाला, सर्वाभूती सुख रूप ज्ञानो पावाला। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु दादा महाराज की जय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान यांची ग्रंथ संपदा अलौकिक आणि असामान्य अशी आहे। त्यांचा अमृतानुभव, त्यांची ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी आणि त्यांनी लिहिलेले काही स्फुट अभंग। इतर अभंगाचा एक प्रकार असा आहे की नामपर, भेटीपर, रूपपर आणि आता जे काही मी तुमच्या पुढे म्हणणार आहे ते पर नाही, विरहिणी। विरहिणीला कोणी विरहिणी पर म्हणत नाहीत, कारण ते पर नाही, आपल्या अंतःकरणात प्रभू प्रेमातून प्रगट झालेली एक अवस्था आहे। म्हणून याच्यातून जगताला उपदेश नाही, जगताला काही सांगायचं नाही। आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूबद्दल जो प्रेमाचा उमाळा निर्माण झाला तो शब्दातून प्रगट करायचा, हाच विरहिणीचा एक अर्थ आहे। विरहिणी म्हणजे काय तर भक्तिशास्त्रामध्ये पूर्वराग, मिलन आणि विरह अशा 3 अवस्था मांडलेल्या आहेत। पूर्वरागाची अवस्था अशी आहे की आपलं उपास्य दैवत जो असतो, प्रेमास्पद जो पांडुरंग आहे, श्रीकृष्ण भगवान आहे, त्याच्याकरता मनात सतत झुरणी असते, तो माझा जीवीचा जीवलग मला केव्हा भेटेल, हे प्रभू माझ्या आतमध्ये सतत वस्ती करून राहतोस, पण असा केव्हा भेटशील, हे सखया मला तू दर्शन केव्हा रे देशील। अशी जी तळमळ, अशी जी ओढ या अवस्थेत भक्त जेव्हा असतो तेव्हा त्या अवस्थेला पूर्वराग म्हणतात। त्याच्या पुढची अवस्था अशी आहे की त्या भक्त आणि आपल्या भक्तीच्या परिसीमेवर आल्यानंतर एक दिवस असा चमत्कार घडतो की प्रत्यक्ष प्रभू त्याला आलिंगन देतो, प्रभू त्याला उचलून घेतो, बरं का। त्यालाच आपण साक्षात्कार म्हणतो, हा सगुण साक्षात्कार आहे। आणि उचलून घेतो, आलिंगन देतो, जीवनामध्ये जीवन परिपूर्ण झालं असं वाटतं, समाधान झालं असं वाटतं। पण एक पुढची मजा अशी आहे की भक्तिशास्त्रामध्ये एक असा भाग आहे की मिलनामध्ये सांगता नव्हे तर सांगता विरहामध्ये आहे, नाही का। भक्तीची सांगता मिलनामध्ये नसून विरहामध्ये आहे। कारण काय आहे की विरहाची अवस्थाच एक अतिशय कौतुकाची अवस्था आहे। एक सुफी असा म्हणतो, तुझसे तेरी याद अच्छी है जो आने को शर्माती नहीं, तू आके चली जाती है वो कभी जाती नहीं। आपण हे प्रभू करता लावायचं बरं का। हे प्रभू तुझी आठवण इतकी गोड आहे, इतकी सुंदर आहे, आठवणीला आम्हाला वेळ नाही, काळ नाही, आम्हाला लागेल तेव्हा तुझी आठवण करावी, लागेल तसं आलिंगन द्यावं, लागेल तितक्या वेळ जवळ घेऊन तुला बसावं। तू काही काही वेळेला येतोस, निघून जातोस, आला तरी तुझ्या भेटण्याला काही मर्यादा आहे, पण आमच्या जे काही आवडीला मर्यादा नाही। आणि म्हणून ही जी काही एक भजनाची अवस्था आहे, ही विरहाची अवस्था आहे। अजून एक दृष्टिकोन असा आहे की मूल आईच्या कडेवर असतं, बरं का। आईच्या कडेवर असून ते काय म्हणतं माहितीये का, घे आई मला घे, आई मला घे। ती म्हणते, राजा आता कुठे रे घेऊ। तसं श्रीहरीच्या कडेवर असूनच त्याच्या मिलनाची जी अर्थता अभंगातून प्रगट करणं हीच विरहिणी। देव भेटला नाही असं नव्हे, भेटवा हो त्यासी असं जेव्हा म्हणतात तेव्हा काही जण अर्थ असा करतील की ज्ञानेश्वर महाराजांना या अभंग म्हणण्याच्या पूर्वी देव भेटायचा होता, तसं नाही आहे।
ही एक अंतःकरणातली अवस्था आहे. काय तर आपल्यातलाच प्रभू, आपल्यातलीच ईश्वरी सत्ता त्याला परिच्छिन्न करून भोगायची, नाही का? अपरिच्छिन्न जो परमात्मा आहे त्या भक्तीस्तव, प्रेमास्तव तो अप्राप्त आहे असा करून भोगायचा. म्हणजे प्राप्तामध्ये अप्राप्ताची प्रतीती भोगणं हेच विरहिणीचं भजन. आणि म्हणून निरूपण जितकं करावं तितकं विरहिणीवर थोडं आहे. पण थोडीशी जी काही वेळाची मर्यादा आहे त्याच्यामध्ये आपण आज ज्ञानेश्वर महाराजांची एक अत्यंत सुंदर अशी विरहिणी बघूया. ती विरहिणी तो पहिलं चरण असं आहे, निरखित निरखित गेली हो आणि पाहे तव तन्मयाची झाली हो. प्रभूला बघितल्यानंतर काय वाटलं त्याची अवस्था या अभंगातून वर्णन करतात. त्याचा अर्थ असा आहे, निरखित निरखित गेली हो आणि पाहे तव तन्मयाची झाली हो. असा आहे की बाहेरचं कवच आहे, पण बाहेरच्या कवचाचा भेद करून अंतरंगामध्ये डोकावून स्वरूपाची ओळख करून घेणं हेच निरखणं, हेच निरखणं. तसे अभंगातून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विरहिणीतून, निरखित निरखित गेली हो, निरखित निरखित गेली हो. निरखित निरखित बघणं निराळं आणि निरखणं निराळं. निरखित 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 गेली हो, पाहे तव. जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट सूक्ष्म विचार करून बघतो, जाणीवपूर्वक बघतो, तेव्हा त्याला निरखणं म्हणतात. निरक्षण, निरखणं असे शब्द आहे. पाहे तव तन्मयाची झाली हो, पाहे तव, पाहे तव, पाहे तव. ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून सांगतात विरहिणीतून, निरखित निरखित गेले. काय घडलं? पाहे तव. वरवर बघितलं तर जगत दिसतं. पाहे तव, बघा ना, एवढा प्रभू नटलाय पण जगत दिसतं. पण निरीक्षण करून बघितलं तर अंतरंगातलं चैतन्य दिसतं, अंतरंगातला प्रभू दिसतो. पाहे तव तन्मयाची झाली. तन्मय शब्दाचा अर्थ असा आहे, तन जेव्हा हरीमध्ये लीन होतं तेव्हा तन्मय. जिथपर्यंत बाह्य जगतामध्ये बाह्य वस्तूवर मनुष्य निरीक्षण करतो तेव्हा तो काय म्हणतो? मी देह आहे, मी कर्म करताय, अशा प्रतिती जो बघत असतो. कोण म्हणतो मी ब्राह्मण आहे, कोण म्हणतो मी क्षत्रिय आहे, कोण म्हणतो मी वैश्य आहे, कोण म्हणतो मी शूद्र आहे. पण आतमध्ये डोकावून जेव्हा बघतो, पाहे तव, पाहे तव तन्मयाची झाली उन्मनी मन निवाले, उन्मनी मन निवाले. उन्मन शब्दाचा अर्थ असा आहे की उन्मन म्हणजेच परमात्मा. उन्मन शब्दाचा अर्थ दुसरा कोणता नाही आहे. कुठे निवालं मन? नाही का, मन चंचल आहे. मन एका ठिकाणी स्थिर होणं नामेच उन्मन होणं. नाही का, उन्मन शब्दाचा अर्थ मोठा गमतीचा आहे की मन बघा इकडे जातं, तिकडे जातं, तिकडे जातं, तिकडे जातं, एका ठिकाणी कधी स्थिर होत नाही. पण ते स्थिर होणं याला संत उन्मन म्हणतात.
आणि उन्मन दुसरा कोण नाही, परमात्मा हा उन्मन अवस्था आहे. आय उन्मन मन निवाले, उन्मन मन निवाले, सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म भासले सावळे. आणि काय भासलं, काय वाटलं, काय दिसलं? सावळे. ज्ञानोबा रायचं पांडुरंगावर फार प्रेम, श्रीकृष्ण परमात्म्यावर फार प्रेम. श्रीकृष्णाचा अवतार म्हणजेच पांडुरंगाचा अवतार. सावळे परब्रह्म भासले सावळे परब्रह्म भासले, उन्मन मन निवाले, उन्मन मन निवाले. रुपये वनिया डोळा बैसले, रुपये वनिया डोळा बैसले. काय घडलं? त्याला बघितल्यानंतर अहो डोळ्यातच येऊन बसला. डोळ्यात बसणं म्हणजे कळलं का? जिकडे बघावं तिकडे तोच दिसावा ना, आम्ही डोळ्यात बसलो. डोळा बैसले पाहे तव, पाहे तव परब्रह्म, पाहे तव परब्रह्म भासले, पाहे तव परब्रह्म अवतरले. वर म्हणतात भासले आणि म्हणतात अवतरले. खरंच आहे, पहिल्यांदा भासच वाटतो तो असला तरी. बघा ना, जगतरूपाने परमात्मा नटून सुद्धा भासच वाटतो ना. म्हणजे पहिला भासले आणि प्रतीची निश्चय झाल्यानंतर, साक्षात्कार झाल्यानंतर, प्रभूचं आलिंगन घडल्यानंतर पाहे तव परब्रह्म अवतरले, उन्मन मन निवाले, उन्मन मन निवाले. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले. मुसवो तोन्या मुसवो तोन्या मुसवो तोन्या मेन सांडिले, मन निवाले, उन्मन. बाप रखुमादेवी विठ्ठल त्यांनी माझ्या देहरूपी मुशीमध्ये आपलं परमात्मा स्वरूप ओतल्याबरोबर काय केलं? ही देहरूपाची मुस आहे नाही का? देहरूपी मुशीमध्ये त्यांनी आपलं परमात्मा स्वरूप ओतल्याबरोबर मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता हे अनात्म भावाचं मेन आपोआपच जळून गेलं. मुसवतोनिया मेण सांडिले, उन्मन मन निवाले, उन्मन मन निवाले. सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म भासले,
ज्ञानेश्वर महाराजांची अत्यंत सुंदर अशी दुसरी विरहिणी आहे. इथे एक आपण थोडासा शब्दप्रयोग बदलूया. बोलताना असं बोलू, पण जाणीव अशी ठेवू, ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी म्हणण्यापेक्षा विरहिणी ज्ञानोबारायचं दर्शन. आणि म्हणून या अतिशय सुंदर अशा विरहिणीमधून महाराज म्हणतात, आपुले निरंगे येत होती साजणी, आपुले निरंगे येत होती साजणी, रंग येत होती साजणी. ज्ञानेश्वर महाराज एका साजणीला सांगतायत, एका सखीला सांगतायत, अगं मी आपल्या रंगात चालले होते. म्हणजे जीव नेहमीच आपल्या रंगात चाललेला असतो. हो, आपण आपल्या रंगातच चालतो. इतर कोणाची पर्वाच नसते आपल्याला. आपल्या रंगातच रंगून गेलेलो असतो. त्याला इतराची जाणीव तर होतच नाही, पण आपल्यातल्या परमात्माची सुद्धा जाणीव होत नाही. इतका आपल्या मीपणामध्ये रंगून गेलाय, आपल्या अहम कर्तृत्वामध्ये, अहम ज्ञातृत्वामध्ये रंगून गेलाय. म्हणून हे साधणी काय घडलं तुला सांगू. आपुले निरंगे येत होती साजणी, तव वनवासी की आळंगिले गे माये, तव वनवासी की आळंगिले गे माये. वनवासामध्ये नाही तर तसं जर बघितलं, प्रभू प्रेमाची जर प्रतीती नसेल तर जीवन वनवासच आहे. अशा जीवनरूपी वनवासामध्ये एका वनवासीने तव वनवासी की आळंगिले गे माये, बोले ना बोलू देईना, हा बोले ना बोलू देईना. आणि नुसतं आलिंगन दिलं नाही त्यांनी. सांगू काय सांगू तुला चालणी, अगं माझी अवस्था मोठी बिकट झाली. ओरडावंसं वाटलं. हो, काहीतरी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटली. पण असं घडलं, त्यांनी इतकं दृढ आलिंगन दिलं, बोले ना बोलू देईना. आणि त्यावेळेला मला तर बोलता येईना आणि तोही बोले ना. अहो, प्रभू स्वरूपाच्या दृढ आलिंगनात असंच असतं. आपल्यालाही बोलता येत नाही, तोही बोलत नाही. फक्त एक प्रतितीची जाणीव असते. त्या प्रेमबोधाच्या अवस्थेमध्ये जीव डुंबत असतो. त्यावेळेला तोही बोलत नाही, कारण बोलण्यासारखी अवस्थाच नसते. शब्दातीत परात्पर अशी अवस्था आहे. बोले ना बोलू देईना, येथे पाहणे ते अवघे, पाहणं मागे सरलं. पारुशले शब्दाचा अर्थ मागे सरणं. तेथे पाहणे ते अवघे. काय काय वेळेला आपण बघतोय असं वाटतं, पण आपल्याला दिसत नाही. बघण्याची क्रियाच थांबलेली होती. तेथे पाहणे ते असं का घडलं म्हटलं तर, पाहणं जिथून प्रतीत होतं, ज्याच्यामुळे प्रतीत होतं, तोच समोर प्रगट झाल्यानंतर तेथे पाहणे ते अवघे पारुशले गे